सुप्रीम कोर्टमध्ये जे रिट्स अधिकार आहे बरोबर, या प्राधिलेखमध्ये किंवा या याचिका अधिकारामध्ये कोणाचे अधिकार जास्त आहे, सुप्रीम कोर्टचा जास्त आहे की हायकोर्टचे जास्त आहे, याच्यावर आपण घुसलो होतो कुठे, फंडामेंटल राईट्स बरोबर. मग फंडामेंटल आपण कसं घेतो, हा राईट सुद्धा काय आर्टिकल नंबर 32 मध्ये दिलेला काय मूलभूत हक्क आहे. पण सुप्रीम कोर्टला जर याला वापरायचं वापरता आर्टिकल नंबर 139 कोणत्या आर्टिकल नंबर 139 बरोबर. मग मी तुम्हाला तिथून घेऊन आलो होतो रिट्स मध्ये, मी तुम्हाला इथून इकडे आणलं होतं फंडामेंटल राईट्स मध्ये, कारण हा सुद्धा एक मूलभूत हक्क आहे आणि याला संविधानाचा आत्मा आणि हृदय म्हटलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बरोबर. दुसरा महत्त्वाचा आपण हे शिकलो होतो आणि याच्यामध्ये आपण शिकलो होतो की इव्हॉल्युशन ऑफ फंडामेंटल राईट्स बरोबर. फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन आणि फोर्थ जनरेशन बरोबर बरोबर. मग तुम्हाला सांगितलं ही इव्हॉल्युशन कुठून झालं, हे फ्रान्सच्या राज्यघटनेमध्ये झालं. जे रुसूची आयडिया होतं ना 19 कालावधी बघा तेव्हा 16th सेंचुरी बरोबर, तेव्हापासून इव्हॉल्युशन व्हायला सुरुवात झाली बरोबर. पण आपल्या देशामध्ये इव्हॉल्युशन लेट झालं, USA मध्ये पहिले झालं. पण USA मध्ये काय केलं, या फ्रान्स देशाकडून US ने घेतले आणि USA कडून कुठे घेतले, भारताने घेतले बरोबर. जो फर्स्ट आहे त्याला आपण लिबर्टी म्हणतो, जो फर्स्ट आहे त्याला आपण काय म्हणतो लिबर्टीचा अधिकार म्हणजे स्वातंत्र्याचा अधिकार. यालाच आपण कशामध्ये रूपांतर केलं, फंडामेंटल राईट्स मध्ये. यालाच आपण रूपांतर कशामध्ये केलं, इंडिव्हिज्युअल राईट्स म्हणजे वैयक्तिक अधिकार. लक्ष द्या, एका टॉपिक मध्ये तुमचे असंख्य टॉपिक डाऊट्स क्लिअर होणार. काय फ्रान्सकडून USA कडून भारत, यालाच फर्स्ट जनरेशन ऑफ राईट्स म्हणतो, यालाच लिबर्टी म्हणतो, यालाच फंडामेंटल राईट्स म्हणतो, यालाच इंडिव्हिज्युअल अधिकार म्हणतो, वैयक्तिक अधिकार बरोबर. पहिला मुद्दा. दुसरा समानता. समानता यालाच आपण DPS म्हणतो, राज्य धोरणाची मार्गदर्शन, आणि यालाच आपण सोसायटल राईट्स म्हणतो. सोसायटल राईट्स म्हणजे सामाजिक किंवा आर्थिक अधिकार, यालाच आपण काय म्हणतो सामाजिक किंवा आर्थिक अधिकार बरोबर. आणि तिसरे तिसरे आहे जे आपण म्हणतो थर्ड जनरेशन ऑफ राईट्स, हे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो काय आपलं बंधुता आहे, बंधुता. आणि याला म्हणतो आपण इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ फंडामेंटल राईट, इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ GPSP, इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ फंडामेंटल ड्युटीज. आणि हे विद्यार्थी मित्रांनो हे आपले नैसर्गिक अधिकार, नॅचरल राईट्स बरोबर. आणि फोर्थ जो आहे हे आहे ग्लोबल राईट्स, जे आताची जनरेशन चालू आहे हे कोणते राईट्स आहे, ग्लोबल राईट्स बरोबर. आणि विद्यार्थी तुम्हाला माहिती आहे ग्लोबल राईट्स म्हणजे काय, आपले इंटरनॅशनल मध्ये असलेले सगळे राईट्स. आणि हे जे राईट्स आहे तुम्हाला MDG आणि SDG म्हणून काय झाले आहेत डिस्क्राईब. म्हणजे तुम्हाला MDG काय, SDG काय सगळं तुम्हाला माहिती असतं बरोबर. हे सगळं तुम्हाला माहिती आहे बरोबर की नाही. म्हणजे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की जनरेशन ऑफ राईट्स कुठून चालू आहेत, लिबर्टी, समानता आणि बंधुता, लिबर्टी, समानता आणि बंधुता, ग्लोबल राईट्स. आणि आता जे तुम्ही जगतात हे म्हणजे तुमचे इंटेलिजन इन्स्टिट्यूट. कळलं का, इव्होल्युशन कळलं का तुम्हाला, इव्होल्युशन समजलं का, हे इव्होल्युशन समजलं का सांगा मला. ठीक आहे, याला आपण अजून डिटेलमध्ये घेतलं असतं पण ॲक्च्युअली तुमचा चॅप्टर झालेला आहे, पण त्यामुळे आपण जास्त डीपमध्ये नाही घेऊ बरोबर. एवढं कळालं की इव्होल्युशन ऑफ फंडामेंटल राईट्स कसं झालं बरोबर. पण या सगळ्या मूलभूत हक्कांचं प्रोटेक्शन करण्यासाठी एक अधिकार पाहिजे होता, तो म्हणजे होता 32 नंबरची कलम. लोकांकडे दिली 32 नंबरची कलम आणि सुप्रीम कोर्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालय त्या कलमेचा वापर करून 139 नुसार जजमेंट देऊ शकतो. व्हेरी गुड मयूर, तुझा प्रश्न अगदी बरोबर आहे. मयूरनं असं म्हटलं की मॅग्ना कार्टा काय, मॅग्ना कार्टा काय 1215 बरोबर, बरोबर का नाही मयूर, 1215 बरोबर. 1215 विद्यार्थी मित्र, ब्रिटनच्या राणीने, ब्रिटन राजा नाही राणी, किंग नाही क्वीन, मी काय केलं काही फंडामेंटल राईट्स दिले, काही मूलभूत हक्क लोकांना दिले, काही मूलभूत हक्क लोकांना दिले. आणि ती जी चर्च होती ना त्या चर्चमध्ये होतं, त्या चर्चचं नाव होतं मॅग्ना कार्टा. त्या चर्चचं नाव काय होतं, त्या प्लेसचं नाव काय होतं मॅग्ना कार्टा बरोबर. म्हणजे ज्या ठिकाणी मूलभूत हक्क देण्यात आले, ज्या ठिकाणी मूलभूत हक्क देण्यात आले त्याला नाव काय पडलं मॅग्ना कार्टा
ज्या ठिकाणी मूलभूत हक्क दिले तो पहिला प्लेस होता मॅग्ना कार्टा, म्हणून त्याला आपण मॅग्ना कार्टा ऑफ दी कॉन्स्टिट्यूशन म्हणतो. म्हणून आपण म्हणतो मॅग्ना कार्टा. बरोबर. म्हणजे तुम्हाला विचारलं की हे कशासारखे आहेत आपल्या देशातले फंडामेंटल राईट, ते कोणासारखे आहे? ब्रिटनच्या मॅग्ना कार्टासारखे. म्हणजे काय की ब्रिटनच्या मॅग्ना कार्टामध्ये काय काय दिलेलं होतं? लोकांसाठी न्याय दिलं होतं, लोकांसाठी समानता दिली होती, लोकांसाठी अजून काय दिलं? लिबर्टी दिली. बरोबर. असे काही अधिकार दिले होते लोकांना. म्हणून जर विचारलं कोणासारखे आहेत म्हटलं तर मॅग्ना कार्टा ऑफ दी ब्रिटन कॉन्स्टिट्यूशन किंवा मॅग्ना कार्टा ऑफ दी क्वीन. हा लक्षात मयूर. म्हणजे कोणासारखे विचारले तर यासारखे. पण घेतलं कोणत्या देशाकडून? USA कडनं. आणि इव्हॉल्युशन कोणत्या देशाकडून झालं? फ्रान्सकडनं. आता कळालं का मयूर? कळालं? आता आपण येऊ रिट्स किंवा प्राधिलेख. ठीक आहे. आता प्राधिलेख अधिकारामध्ये आपण डायरेक्टली डिवाइड करू. सुप्रीम कोर्टसाठी आणि इकडे रिट अधिकार हे सुप्रीम कोर्टकडे कमी आहे. सुप्रीम कोर्टकडे काय कमी आहे आणि हायकोर्टकडे जास्त आहे. तुम्हाला कसं देशात सर्वोच्च न्यायालय आहे, देशाला सर्वोच्च न्यायालय आहे, सर्वोच्च न्यायालयाकडे जास्त असायला पाहिजे. कमी काय? अरे सर्वोच्च न्यायालयाकडे कमी यासाठी आहे की सर्वोच्च न्यायालय फक्त आणि फक्त मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालं तरच, मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालंच तरच आपण याला घेऊन सुप्रीम कोर्टला जाऊ शकतो. अदरवाईज मूलभूत हक्क असो, दुसरं लीगल राईट असो, तिसरा कॉन्स्टिट्यूशनल राईट्स असो, चौथा पॉलिटिकल राईट्स. म्हणजे तुमच्या एवढं लक्षात यायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो की जर मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालं तरच आपण त्याला घेऊन सुप्रीम कोर्टला जाऊ शकतो. बरोबर. पण आपले लीगल अधिकाराचं उल्लंघन झालं याला घेऊन सुद्धा आपण ऐकतो. असं नाही की फंडामेंटला सुद्धा घेऊन जाऊ शकतो. दुसरा कॉन्स्टिट्यूशनल राईट्सला सुद्धा घेऊन जाऊ शकतो. तिसरा पॉलिटिकल राईट्सला सुद्धा घेऊन जाऊ शकतो. म्हणजे काय की एक नाही ते 4 प्रकारचे राईट्सला घेऊन जाऊ शकतो. पण इथे किती आहे? म्हणून असं म्हटलं जातं की प्राधिलेख अधिकारामध्ये सुप्रीम कोर्टकडे पॉवर कमी आहे आणि हायकोर्टकडे पॉवर जास्त आहे. समजलं का सगळ्यांना? सुप्रीम कोर्टकडे काय कमी आहे का की सुप्रीम कोर्ट फक्त फंडामेंटल राईट्सला घेऊन जाऊ शकतं किंवा आपण घेऊन जाऊ शकतो. पण याच्यामध्ये आपल्या उच्च न्यायालयामध्ये किंवा हायकोर्टमध्ये एकापेक्षा अनेक राईट्स. मला सगळं सांगतो. फंडामेंटल राईट्स काय, लिगल राईट्स काय, कॉन्स्टिट्यूशनल राईट्स काय, पॉलिटिकल. शिकवलं असेल ना तुम्हाला फंडामेंटल राईट्समध्ये? फंडामेंटल राईट्समध्ये शिकवलं असेल ना रे तुम्हाला? मला सांगा या प्राधिलेख अधिकारांमध्ये विद्यार्थी मित्रांनो, या प्राधिलेख अधिकारामध्ये जो पॉवर वाढवण्याचा अधिकार आहे कोणाकडे? राष्ट्रपती, प्रेसिडेंट, पार्लिमेंट, संसद, लॉ मिनिस्ट्री किंवा PM. कोणाकडे आहे? सांगा मला. कोणाकडे आहे? पार्लिमेंटकडे. म्हणजे हे जे विद्यार्थी मित्रांनो रिट्स मध्ये जे पॉवर वाढवण्याचा अधिकार आहे, म्हणजे सुप्रीम कोर्टचे अधिकार क्षेत्र वाढवण्याचा अधिकार आहे, तो कोणाकडे आहे? पार्लिमेंटकडे. हायकोर्टचे अधिकार क्षेत्र वाढवण्याचा याचा सुद्धा अधिकार आहे. मला सांगा या 2 केसेसला सोडून, या 2 कोर्टला सोडून तिसऱ्या कोर्टला म्हणजे डिस्ट्रिक्ट कोर्टला रिटच्या केसेस होल्ड करता येतं का? सांगा बरोबर की नाही? सांगा. मी काय म्हटलं या 2 कोर्टला सोडून तिसरं एखादी कोर्ट, डिस्ट्रिक्ट कोर्ट म्हणा, दुसरी एखादी कोर्ट म्हणा, दिवाणी न्यायालय म्हणा, बरोबर, त्यांना अधिकार आहे का त्या राईटच्या केसेस सॉल्व्ह करण्याचा? विद्यार्थी मित्रांनो मला हा पॉईंट म्हणायचा आहे की तुमच्या रिट्स अधिकारामधला जेव्हा तुम्ही फंडामेंटल राईटची बुक वाचत असाल ना, कोणती लक्ष्मीकांतमध्ये म्हणा किंवा दुसरी एखादी कोणती बुक असेल, त्या बुकमध्ये शेवटची लाईन रिट्सच्या अधिकारामध्ये लाईन कशी होते का? इतर न्यायालयाला मूलभूत हक्कांचं उल्लंघन झाल्यास, इतर न्यायालयामध्ये मूलभूत हक्कांचं उल्लंघन झाल्यास त्याला घेऊन आपण पुढे जाऊ शकतो, दुसऱ्या एखाद्या न्यायव्यवस्थेमध्ये जाऊ शकतो. पण हा कायदा कोणी बनवला पाहिजे? पार्लिमेंटनी. म्हणजे पार्लिमेंटनी त्या न्यायालयाला काय द्यायला पाहिजे? अधिकार
अधिकार द्यायला पाहिजे, तरच आपण त्या एखाद्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन झाल्यास आपण डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये जाऊ शकतो. म्हणजे पार्लिमेंट काय बनवणार, कायदा बनवणार, आणि त्या कायदा बनवल्यानंतर त्या कोर्टला काय मिळणार, काय मिळणार, पॉवर मिळणार. काय मिळणार, म्हणजे इथे काय करणार, पार्लिमेंट फर्स्ट फॉर्म दी लॉ बनवला, या लॉनुसार काय मिळतील, या डिस्ट्रिक्ट कोर्टला अधिकार मिळतील, आणि डिस्ट्रिक्ट कोर्टला अधिकार मिळाल्यानंतर आपण नागरिक त्याला नंबर 32 वापर करून डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये जाऊ शकतो. समजलं का आपण? व्हेरी गुड. पार्लिमेंट देऊ शकतो, अगदी बरोबर, पार्लिमेंट देऊ शकतो, अगदी बरोबर. बाकी लोकांना समजलं का, की जर या दोन कोर्टला सोडून दुसऱ्या कोर्टमध्ये जायचं असेल तर पार्लिमेंटचे अधिकार देऊ शकतो. हा सगळ्यात इम्पॉर्टंट लाईन आहे, तुम्ही त्याला अंतःकरणामध्ये करून ठेवा. ठीक आहे. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, मग मला सगळ्यात सुप्रीम कोर्टचे अधिकार क्षेत्र कोण कमी करू शकतात? सर्वोच्च न्यायालयाचे किंवा न्यायव्यवस्थेचे अधिकार क्षेत्र कोण कमी करू शकते? मग ते सांगू का? सगळे सांगू का? रेट्स कोणते कोणते आहेत का? हबियस कॉर्पस, मॅन्डामस, सगळे सांगू? कोणीच करू शकत नाही. तुम्हाला ते सगळे पाहिजे का? हबियस कॉर्पस म्हणजे काय, मॅन्डामस म्हणजे काय? चालेल, म्हणजे तुम्हाला माझ्याकडे सगळं शिकून घ्यायचं आहे, बरोबर? कोणतरी आलं, तुम्हाला माझ्याकडून सगळंच घ्यायचं आहे. इंजेक्शन पाहिजे. चालेल शिकवतो मी, शिकव सगळं शिकवतो, काही प्रॉब्लेम, सगळं एक्सप्लेन करतो, काहीच प्रॉब्लेम नाही. कारण कणकामध्ये लक्ष द्या. रिट्स आहेत 5 प्रकारचे. किती प्रकारचे आहे? 5 टाइप्स. ते कोणत्या देशातून घेतले आपण? ब्रिटन. कुठे घेतले? ब्रिटन या देशामध्ये. ब्रिटन या देशात, बरोबर. मग ते कोणते? हिबियस कॉर्पस, मी मराठीमध्ये पण लिहितो. दुसरं मॅन्डामस. तिसरा प्रोहिबिशन. चौथा सर्टिओररी, आणि कोवरंट किंवा क्यूवरंट. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, या आर्टिकलवरती तुम्हाला प्रश्न विचारले 32 नंबरचा, ते विचारतात किती आहे आणि कोणत्या देश सोडून घेतले आहे. सगळ्यात दुसरा महत्त्वाचा क्वेश्चन आहे की रायमिंग पेअर लावा. रायमिंग पेअर लावा. आता मला पाठच नाही आहे, तुम्हाला पाठ आहे का सगळ्यांना? सांगा बरं. हा मयूर कळतं मी, तुम्हाला पाठ आहे का सगळ्यांना की कोणता शब्द काय म्हणतो? मला तर नाही आहे पाठ, तुम्हाला आहे का? सांगा. व्हेरी गुड बाबा, व्हेरी गुड. नाही ना, चला आता बाय हार्ट लर्न. याच्यानंतर तुम्ही कधी विसरणारच नाही, याची आपली खात्री. यमच्या उलटा काय करतो आपण? यमच्या जर उलटा केला डब्ल्यू होतं का? यमच्या उलटा जर डब्ल्यू केला तर होतं का? यमला जर उलटा केलं डब्ल्यू होतं का? व्हेरी गुड. व्ही कमांड. व्ही कमांड पहिला शब्द. यमला उलटा केला तर काय होतं? व्ही कमांड म्हणजे डब्ल्यू. असंही नाही झालं, माझ्या बाबांचं नाव, माझं नाव आहे किरण, माझ्या बाबांचं मारतराव, सरनेम वानखेडे. मारतराव वानखेडे. मारतराव. दुसरा मंद आहे, आणि इकडे मंद आहे, कमांड. तिसरी ट्रिक आहे. पहिली काय आहे? मारतराव वानखेडे, किंवा दुसरी यमच्या उलटा केला तर डब्ल्यू होतं, व्ही कमांड, आणि तिसरी मंद, इकडे मंद. लक्षात आलं का? हा एक कळाला का? सिंपल एक कळाला का? सगळे लवकर सांगा, आपल्याला सगळं लोक बघायचं बरं. पहिला समजला, याला सोडून द्या. दुसरा habeas corpus, to have body of, म्हणजे शरीर आहे. मराठीमध्ये सुद्धा सांगतो तुम्हाला, पहिले इंग्लिश मध्ये समजून घ्या, मग मराठीमध्ये सांगतो कोणती कशाला काय म्हणतात. ठीक आहे. टू हॅव बॉडी ऑफ, मी सगळं लिहून घेतो, मग हा लक्षात समजून घ्या. प्रोहिबिशन माहिती आहे? प्रोहिबिशन म्हणजे स्टॉप करणं. प्रोहिबिशन म्हणजे काय? स्टॉप करणं. टू स्टॉप किंवा टू फॉरबिड, दुसरा शब्द. हा सगळ्यांना माहिती असेल, इंग्लिश वर्ड आहे, टफ वर्ड नाही, सिम्पल वर्ड आहे. प्रोहिबिशन म्हणजे टू स्टॉप किंवा टू फॉरबिड. मग सर्टिफ्युरी, या सी वरून चालू होतो, सर्टिफाईड. आणि या आय वरून चला दुसरा एक शब्द मिळाला आहे, टू बी इन्फॉर्म. टू बी
टू बी इन्फॉर्म. आता बघा तुमचे सगळे लक्षात येईल, बाय हार्ट सगळे लर्न होते. एक तर झाला असेल यमच्या डब्ल्यू, यमच्या उलटा गेला डब्ल्यू बी केव्हा यम मंद हे मंद मात्रा संपला. आता बघा मी एवढे शब्द लिहिले, इथे यच आहे बघा, इथे यच आहे, इथे यच आहे. हबियस कॉर्पस याला मराठीमध्ये म्हणतात बंदी प्रत्यक्षीकरण. या मराठीमध्ये म्हणतात परमादेश, याला म्हणतात प्रतिशील. याला म्हणतात प्रेषण. आणि याला म्हणतात अधिकार उच्च. सिंपल आहे, कठीण नाही आहे, लक्षात कसं आलं. यच बघा इथे सेपरेट एज आहे, इथे सेपरेट एज आहे. या इकडे बघा सेपरेट एज कुठे दिसतं बघा, इथे दिसतंय टू हॅव. सेपरेट एज दिसला मला, सेपरेट एज लावून द्यायचं, डोळे बंद करून लावायचं. बघा इथे सेपरेट एज आहे ना, हबियस एक सेपरेट वर्ड आहे. इथे यांच्यामध्ये बघायचं कुठं सेपरेट वर्ड आहे, कुठे सेपरेट वर्ड आहे, टू हॅव बॉडी लावून दिला म्हणजे दोन मुद्दे समजू. तिसरा, हा शब्द पाठ करायची गरज नाही आहे, कारण की सगळ्यांना माहिती आहे फॉर्मेशन म्हणजे काय, प्रतिशत म्हणजे काय, स्टॉप करणे किंवा थांबवणे, काही वेळा कालावधीसाठी थांबवणे. टू फॉर्मेट. आणि चौथा सर्टिफाईड. या सी वरून हा सी आय आला तर या आय वरून आय. बरोबर. आता मला जर 4 लागल्या तर मला 5ची लक्षात ठेवायची गरज नाही. बाय व्हॉट अथॉरिटी यू कॅन ओनली. लक्षात आलं का? रायमिंग पेअर समजले का कशा लावले आपण? व्हेरी गुड. लक्षात आलं का तुमच्या? म्हणजे पहिला मॅन्डामस डायरेक्ट उलट केलं, नंतर हबियस हा वेगळा सेपरेट वर्ड आहे, त्याला वेगळा सेपरेट वर्ड पण लावून दिला. प्रोहिबिशन सगळ्यांना माहिती असतं. सर्टिनरी आय वरून बॉब. सगळ्यांना क्लास आलं. जर आपण पहिलेच भेटलो असतो ना, हे सगळं लर्न झालं असतं आतापर्यंत. तर आपण जर पहिले भेटलो असतो हे सगळं बाय हार्ट लर्न करून टाकलं असतं. बरोबर. वेलकम आणि कोऑर्डिनेट म्हणजे बाय व्हॉट अथॉरिटी यू कॅन. आता मयूरचा प्रश्न काय आला माहिती आहे का? मयूरचा प्रश्न आला होता सर हे बरोबर आहे, हे आम्हाला माहित होतं, पण आता हबियस कॉर्पस कोणाविरुद्ध घेतं? बरोबर. त्याचा प्रश्न असा होता की जे हबियस कॉर्पस आहे हे कोणा विरुद्ध घेतलं? बरोबर. मॅन्डामस हा कोणा विरुद्ध घेतला? हा मयूरचा प्रश्न. बरोबर. आता सांगतो हबियस कॉर्पस पब्लिक प्लस प्रायव्हेट ऑथॉरिटी. प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल. पब्लिक प्लस प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल. मॅन्डामस पब्लिक, कोऑर्डिनेट टू पब्लिक आणि हे दोन ज्युडिशियरी. हे दोन लक्ष द्या. पब्लिक 1, 2, 3. बंदी प्रत्यक्षीकरण म्हणजे शासकीय जे अधिकारी आहेत त्यांच्या विरुद्ध आपण घेऊ शकतो. दुसरं पब्लिक ऑथॉरिटीच्या म्हणजे कोणता मॅन्डामस आहे, पब्लिक ऑथॉरिटी आहे त्यांना आपण आदेश द्यायला सांगू शकतो. तिसरं पब्लिक ऑथॉरिटी म्हणजे कोऑर्डिनेट मध्ये सुद्धा घेऊ शकतो. पण प्रायव्हेट संबंधी कोणत्या आहे? खाजगी व्यक्तीबद्दल कोणत्या? हबियस कॉर्पस फक्त. आणि या दोन्ही कोणासंबंधी आहेत? कोणत्या संबंधी आहे? प्रोहिबिशन सर्टिफिकेट. पण तुम्हाला जर आगाने प्रश्न विचार, फक्त आणि फक्त न्याय व्यवस्थेसंबंधी कोणती आहे? प्रश्न बघा माझा, तुम्ही म्हणू नका मला चुकी सांगितलं. फक्त आणि फक्त ओनली ज्युडिशियरी संबंधी कोणती आहे? तर तुमचा आन्सर काय असायला पाहिजे? प्रोहिबिशन आणि सर्टिफिकेट. आणि तुम्हाला विचारला ज्युडिशियरी संबंधी कोणता आहे, तर मग तुमचा आन्सर सर्व मॅन्डामस, प्रोहिबिशन आणि सर्टिफिकेट. किती लोकांना समजलं? फक्त कोणत्या ज्या रिट्स आहेत ते आपण ज्युडिशियरी संबंधी वापरू शकतो, प्रोहिबिशन आणि सर्टिफिकेट. तर ओव्हरऑल विचारला तर कोणत्या 3 वापरू शकतात? मॅन्डामस, प्रोहिबिशन आणि सर्टिफिकेट. म्हणजे काय? मॅन्डामस ही पब्लिक सोबत कोर्टला सुद्धा वापरता येतं. किती लोकांना समजलं रे? क्लिअर आहे का? डाऊट क्लिअर का? विशाखा, मयूर, रजत, विशाख, अजून प्रज्ञाचं पण क्लिअर झालं. मयूर तुला रे का एक्झाम्पल द्यावं लागेल मला? क्लिअर? आता प्रियंका मॅम तुमचं. मयूर तुला रे, मयूर कुठे गेला? नाही रे मयूर.
नाही रे मी 6-5 नाही आपल्याकडे 6 नाही येणार 6 नाही येणार बरोबर अशात इंजेक्शन म्हणजे समजलं मला इंजेक्शन काय होतं हा इंडियामध्ये नाही इंजेक्शन ओके इंडियामध्ये नाही हा ते मयूर ते इंडियामध्ये नाही ठीक आहे व्हेरी गुड लक्षात आलं क्लिअर झालं चला मी रफ करतो आणि हे आपल्या संविधानामधलं सगळ्यात इम्पॉर्टंट आर्टिकल आहे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तर आपल्याकडे वेळ असल्यामुळे आपण काही काही सांगू शकत बरोबर तर आपण सगळं त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्ट ठीक आहे प्रत्येक गोष्टीने एक्सप्लेन करून आलं ठीक आहे काही डाऊट आहे का विचारलं काही डाऊट असेल तर विचारा मी पुढे जातो काही डाऊट असेल तर मला विचारलं तर मी पुढे जातो काही डाऊट आहे क्लिअर व्हेरी सगळं क्लिअर ना व्हेरी व्हेरी advisory power of Supreme Court. Advisory power of Supreme Court. No, no. ऑफिस वरना म्हणजे तुम्हाला सगळे क्लिअर होते ना मुद्दे सगळे मुद्दे क्लिअर होते ना म्हणजे पहिल्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सगळे मुद्दे क्लिअर करू शकतो जर आपण पहिल्यापासून असतो आता मला सगळं लर्न झालं असतं बरोबर ठीक आहे देर आर दुरुस्त आहे आपण भेटलो तुम्हाला तुम्ही सुद्धा मला भेटायची तरी मी तुम्हाला सुद्धा भेटायचं बरोबर आपण भेटलो तर त्याचा तुम्ही फायदा करून घ्या मला जे डाऊट्स वाटतात त्या सगळ्या गोष्टी तुम्ही मला विचारा मी तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर करतो बरोबर आपण घ्या सल्लाविषयक अधिकार जाऊ सल्लाविषयक अधिकार ऍडवायझरी पॉवर सल्लाविषयक हा कोरोना म्हणजे कोरोना चांगलं होतं आपल्याकडे बरोबर कोरोना चांगलं होतं की नाही कोरोना चांगलं होतं ना म्हणजे प्रत्येक गोष्टी दोन पहिली असतात काही गोष्टी चांगल्या पण होतात काही गोष्टी वाईट पण होतात बरोबर म्हणून आपण नेहमी म्हणतो एव्हरी कॉइन हॅज टू साइड्स बरोबर वन हॅज सम आर पॉझिटिव्ह आणि सम आर निगेटिव्ह जर काही चुकीचं जरी घडलं असेल पण आपल्यासोबत काही चांगलं पण सुद्धा घडलं ना कोरोनामध्ये घरी राहायला मिळालं आई वडिलांजवळ राहायला मिळालं बरोबर घरी बसल्या पैसे पण मिळणार तुम्हाला आता बरोबर की नाही ऍडवायझरी ऑफ कोणतं आर्टिकल आहे सांगा बरं कोणतं आर्टिकल आहे त्याचा वापर तुम्ही नेहमी करता त्या शब्द हा 142 नाही 143 त्या शब्दाचा वापर तुम्ही नेहमी करता करता की नाही करता सांगा करता की नाही करत मयूर कोणाला वापरणार आहे तू सांग कोणा संबंधित वापरणार 143 म्हणजे व्हेरी गुड सगळ्यांनी वापरलेला दिसतो हा व्हेरी गुड चला काय करू मी लिहितो प्रेसिडेंट हे लिहितो 1 ठीक आहे मग आपण डायग्राम करू सर का क्लिअर आहे तुम्हाला क्लिअर आहे का सांगा बरं ओके पॉलिटिकलच फक्त पॉलिटिकलच केलं व्हेरी चालेल थँक्यू म्हणजे मुळाली वेलकम चला ऍडवायझरी पॉवर ऑफ प्रेसिडेंट आणि दोघांचे सारखेच आर्टिकल नंबर 143 आर्टिकल नंबर 1 प्रेसिडेंट तुमच्या देशाचे राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाला दोन कंडिशनमध्ये सल्ला मागू शकतो बरोबर तुम्ही मागता ना आम्हाला सांगा सर क्वालिटी कसं प्रिपेअर करायचं बरोबर आम्ही असं अभ्यास केला होता पण आम्हाला लक्षात नाही आमचा स्कोर वाढत नाही आम्हाला आमचा स्कोर कसा वाढवला बरोबर म्हणजे सल्ले कोण मागतात प्रेसिडेंट मागतात कुणाला मागतात सुप्रीम कोर्ट पण दोन कंडिशनमध्ये एक कायद्याच्या केसेसमध्ये
आणि दुसरा संविधानिक केसेस. लक्ष द्या, प्रेसिडेंट दोन कंडिशन मध्ये सुप्रीम कोर्टला काय वाटतं, दोन कंडिशन मध्ये सुप्रीम कोर्टला आपल्याला सल्ला ऍडवाइस गो कसं करायचं, सांगा मला काय करायचं आहे काय नाही. बरोबर. पहिली कंडिशन म्हणजे काय, कायद्याची प्रक्रिया. पहिली म्हणजे काय, कायदा. आणि दुसरी म्हणजे काय, संविधान. मग सुप्रीम कोर्टकडे आले. कायद्याच्या केसेसमध्ये बघा, पहिली कंडिशन मध्ये आला प्रेसिडेंट आला, तुम्हाला कायद्याच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टकडे आले, म्हटलं बघ मला रेकमेंडेशन दे. तर सुप्रीम कोर्टवर बंधनकारक नाही आहे. सुप्रीम कोर्टवर बंधनकारक नाही. सर्वोच्च न्यायालयावर बंधनकारक नाही आहे की त्यांनी रेकमेंडेशन द्यायलाच पाहिजे, त्यांना ऍडवाइस, त्यांना सल्ला द्यायलाच पाहिजे. हे इकडे सुप्रीम कोर्टवर बंधनकारक. पण संविधानिक केसेसमध्ये प्रेसिडेंटनी जर काही आदेश मागितले, काही रेकमेंडेशन मागितले, तर सुप्रीम कोर्टवर काय बंधनकारक नाही. हे तुमच्या एवढं लक्षात आलं असेल विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा प्रेसिडेंट रेकमेंडेशन मागतो कोणाला, सुप्रीम कोर्टला, तर सुप्रीम कोर्टवर कायद्याच्या प्रक्रियेमध्ये किंवा कायद्याच्या लॉच्या प्रक्रियेमध्ये आदेश देणं हे सुप्रीम कोर्टवर काय म्हणतात बंधनकारक असतं. पण संविधानिक मॅटरवर, कॉन्स्टिट्युशनल मॅटर्सवर सुप्रीम कोर्टवर रेकमेंड करणं प्रेसिडेंटला हे बंधनकारक असतं. इथपर्यंत आला का लक्षात? इथपर्यंत काय आला का? व्हेरी गुड. कर द्या भाईओ. रजत नाही का? रजतला समजा. रजत मला सांग, 103, 102, 101, 100 घटना दुरुस्ती. हे घटना दुरुस्ती करेल. घटना दुरुस्ती आहे का सगळ्यांना माहिती आहे. मग हे संविधानामध्ये करतोय का आपण काहीतरी, जीएसटी संविधानामध्ये आहे. मग संविधानाशी संबंधित काहीतरी होतोय. आणि जर अशा विधेयकांवर चर्चा करायची असेल, काही इश्यू झाला असेल, तर राष्ट्रपती त्याला रिकमेंड करू शकतो. कोणाला मागू शकतो, सल्ला मागू. कोणाला? सुप्रीम कोर्टला. तर अशा संविधानिक केसेसमध्ये बंधनकारक आहे कोणावर? सुप्रीम कोर्ट. कोणावर बंधनकारक आहे? सुप्रीम कोर्ट. म्हणून सुप्रीम कोर्टला रिकमेंड करावं. पण कायदा, ट्रिपल तलाक, बरोबर. ट्रिपल तलाक आहे शिकवेल तुम्हाला. याच्यानंतर आपण ट्रिपल तलाक एक्झाम्पल तुम्हाला लक्षात येईल. ट्रिपल तलाक आहे कायदा आहे ना, हा अमेंडमेंट थोडी आहे, लॉ आहे तो. याला जर रेकमेंड मागायचं असेल, याच्यावर जर काही राष्ट्रपतीला जाणून घ्यायचं असेल, तर सुप्रीम कोर्टचा सल्ला देणं बंधनकारक. पण तुला आता काय का रे रजत, समजलं का रजत? आता मग सुप्रीम कोर्टने जर रेकमेंड केलं, सुप्रीम कोर्टने रेकमेंड केलं कोणाला? राष्ट्रपती. सुप्रीम कोर्टने रेकमेंड केलं तर राष्ट्रपतीला. मग राष्ट्रपतीला बंधनकारक असेल का दोन्ही केसमध्ये? सांगा. राष्ट्रपतीवर बंधनकारक आहे का दोन्ही केसमध्ये? सांगा. दोन्ही केसमध्ये राष्ट्रपतीवर बंधनकारक आहे का? दोन्ही केसमध्ये राष्ट्रपतीवर बंधनकारक नाही आहे. की सुप्रीम कोर्टने दिलेले आदेश हे ऐकायचे की नाही ऐकायचे हे राष्ट्रपतीवर बंधनकारक नाही आहे. तो त्याचा भावना आहे, त्याला वापरायचे असेल तर वापरू शकतो, त्याला नसेल वापरायचे तर वापरणार. क्लिअर? हे लिहिलं आर्टिकल नंबर 143 मध्ये. हे लिहिलं आर्टिकल नंबर 143. समजलं का सगळ्यांना? ऍडवायझरी पॉवर समजलं का? क्लिअर? म्हणजे आता तुम्हाला कोणताही प्रश्न येऊ, तुमचा चुकता कामा नाही. ठीक आहे, व्हेरी गुड. मला सांगा संविधानिक केसेसमध्ये जर सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रपतीला सल्ला दिला तर राष्ट्रपतीवर बंधनकारक असतं, बरोबर का? संविधानिक केसेसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने काही रेकमेंड केलं असेल, काही सल्ला दिला असेल राष्ट्रपतीला, राष्ट्रपतीवर बंधनकारक असतं. प्रेमीला नाही ना, राष्ट्रपतीवर बंधनकारक नाही. अगदी बरोबर, राष्ट्रपतीवर बंधनकारक नाही. पण कायद्याच्या मध्ये राष्ट्रपतीवर काय
काय नका प्रमिला मॅम कशाला प्रमिला मॅम की संविधानिक केसेसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने काही आदेश दिले असेल. थँक्यू. मला खूप छान वाटतं जेव्हा तुम्ही मला मेसेज करताना असं सांगताना मला सर समजलं नाही समजलं मला खूपच छान वाटतं. ठीक आहे माझ्या छानपणासाठी तुम्ही येणार ते मला करत जा. उत्तम चालू अपीलीचा अधिकार त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात अपेलेट ज्युरिडिक्शन. बरं 3 प्रकार सिव्हिल केसेस क्रिमिनल केसेस आणि कॉन्स्टिट्यूशन. काय नाही काहीच नाही सिंपल. अपिलेट ज्युरिडिक्शन म्हणजे काय खूपच सिंपल आहे. हायकोर्टचा जर निर्देश आला याला घेऊन सुप्रीम कोर्टमध्ये डिस्ट्रिक्ट कोर्टने कधी निकाल दिला त्याला घेऊन हायकोर्टमध्ये पुन्हा निकाल आला सुप्रीम कोर्टमध्ये. म्हणजे वे ऑफ अपील. म्हणजे काय वे ऑफ अपील. एका हायकोर्टने तुमच्या विरुद्ध जजमेंट दिला असेल त्याला घेऊन आपण सर्वोच्च न्यायालयाला जाऊ. डिस्ट्रिक्ट कोर्टने जर तुमच्या विरुद्ध जजमेंट दिला असेल त्याला घेऊन आपण गेलो. व्हेरी गुड. 3CM अगदी बरोबर. 3CM म्हटलं तरी 3C म्हटलं तरी चालतं. 3C सिव्हिल कॉन्स्टिट्यूशन आणि क्रिमिनल. व्हेरी गुड. नंतर स्पेशल लीग. चौथा जो असतो तो स्पेशल लीग. ठीक आहे याच्यामध्ये म्हणजे काय जर एखाद्या वेळेस वाटलं ठीक आहे व्हेरी गुड ब्रदर. सिव्हिल क्रिमिनल आणि कॉन्स्टिट्यूशन चौथं असतं स्पेशल लीग. म्हणजे काय जर हायकोर्टने जर तुमच्या विरुद्ध जजमेंट दिला त्याला घेऊन तुम्ही गेला सुप्रीम कोर्ट. डिस्ट्रिक्ट कोर्टने तुमच्या विरुद्ध दिला हायकोर्टमध्ये आणि हायकोर्टने जर दिला तर आपण सुप्रीम कोर्ट. आता तुम्हाला एक जबरदस्त शिकवतो की त्याच्यातून तुम्हाला यावर्षी प्रश्न येऊ शकतो. काय 3-4 शब्द मी ऍक्च्युली अगोदर शिकवलेले आहेत तर ते थोडं अजून आपण डीपमध्ये जाऊ. सिटी ऑफ सुप्रीम कोर्ट कुठे बसतं तुम्हाला माहिती आहे दिल्लीला. तर दिल्लीच्या ऐवजी कुठे बसतं तुम्हाला हे सुद्धा माहिती आहे मुंबई चेन्नई आणि पुणे. दिल्लीला बसतं हे मुख्य ठिकाण आहे. पण इकडे जर बसवायचं असेल तर CGI ऑन द रिकमेंडेशन ऑफ प्रेसिडेंट बसवू शकतो. हा सुद्धा CGIकडे अधिकार आहे. म्हणजे दिल्लीला मेन ब्रांच आहे तिथून जर बाहेर ठिकाणी बसवायचं असेल तो सुद्धा अधिकार CGIकडे द्या. रिकमेंडेशन प्रेसिडेंट हे त्याला सेटिंग ऑफ सुप्रीम कोर्ट. आता सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे न्यायिक पुनर्विलोकन. कोणत्या देशावरून घेतलं आपण न्यायिक पुनर्विलोकन कोणत्या देशावरून घेतलं. न्यायिक पुनर्विलोकन कोणत्या देशावरून घेतलं. व्हेरी गुड. अमेरिका. क्या बात आहे. व्हेरी गुड. म्हणजे न्यायिक पुनर्विलोकन काय सांगा बरं तुम्हाला माहिती असेल तर. न्यायिक पुनर्विलोकन काय मी शब्द लिहितो. ज्युडिशियल रिव्ह्यू पुनर्विलोकन ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम सक्रियता ज्युडिशियल ओव्हररीच. बरं तिन्ही शब्द आपण एका त्याच्यामध्ये शिकून घेणार म्हणजे तुम्हाला डाऊटच नाही. ज्युडिशियल ज्याला आर्टिकल नंबर 13 मध्ये नमूद केलं. आर्टिकल नंबर 13 मध्ये मला पहिले ऐकून घ्या नंतर बघ मला सांगा. 13 बरोबर. आर्टिकल 13 मध्ये आर्टिकल 13 मध्ये ज्युडिशियल रिव्ह्यू ची प्रोसेस दिलेली आहे. काय दिली आहे प्रोसेस. याची व्याख्या दिली आहे. लक्ष द्या मी काय म्हणतो. आर्टिकल 13 कलम नंबर 13 मध्ये विद्यार्थी काय दिली आहे हो काय दिली आहे प्रोसेस दिली आहे की न्यायिक पुनर्विलोकन म्हणजे काय तो कशा पद्धतीने वर्किंग करायला पाहिजे तो काय आहे प्रोसेस. पण त्याची डेफिनेशन कुठे दिली आहे. न्यायिक पुनर्विलोकनची डेफिनेशन कुठेही दिलेली फक्त त्याची प्रोसेस दिली आहे.
मला सांगा याला इम्पॉर्टन्स काय मिळेल? कलम नंबर 13 इज अ पार्ट ऑफ बेसिक स्ट्रक्चर. का? मूलभूत संचालनेचा भाग आहे ज्युडिशियल रिव्ह्यू. का? कारण की तो स्वतःच एक काय मूलभूत हक्क आहे. कारण तो स्वतःच एक काय मूलभूत काय म्हणजे तुमच्या एवढं लक्षात आला पाहिजे की मूलभूत हक्क आपण शिकलो हे अत्यंत गरजेचं आहे. मूलभूत हक्क हे खूपच इम्पॉर्टंट. आर्टिकल 13 का सगळ्यात महत्वाचा आहे? कारण की याच्यामध्ये ज्युडिशियल रिव्ह्यूची प्रोसेस दिलेली आहे, आपण ज्युडिशियल रिव्ह्यूची व्याख्या दिलेली आहे आणि तो स्वतः एक फंडामेंटल. याचं सुद्धा उल्लंघन झालं तर सुप्रीम कोर्ट स्वतःहून निर्णय देऊ शकतो. म्हणजे ज्याचा सुद्धा निर्णय झाला यांनी हे जर काही झालं याला सुद्धा घेऊन सुप्रीम कोर्ट स्वतःच निर्णय देऊ शकतं. म्हणजे विद्यार्थ्यांना मला एवढं सांगायचं आहे की तुमच्या देशाच्या सुप्रीम कोर्टकडे खूप जास्त पॉवर आहे आणि हे पॉवर एकदा आपण घेतले. मग आता ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे काय? काही पार्लिमेंटनी एखादी कायदा बनवला, कोणी पार्लिमेंटनी कायदा बनवला, फॉर एक्झाम्पल ट्रिपल तलाक. काय म्हणला? ट्रिपल तलाक. दोन गोष्टी इन्स्टंट ट्रिपल तलाक आणि नॉर्मल ट्रिपल. दोन्ही बॅन झाले का? सांगा. इन्स्टंट ट्रिपल तलाक आणि नॉर्मल ट्रिपल तलाक दोन्ही बॅन केले का या कायद्याने? इन्स्टंट. बाकी लोक सांगा म्हणून होणार. माझा क्लास केला तुला म्हणून माहिती. बाकी लोकांना माहिती आहे का? माहिती आहे का की तुम्हाला जो ट्रिपल तलाक आहे ते पूर्ण बंद केलं? नाही माहिती नाही. चालेल. तुम्हाला अरबाज खान नाव माहिती आहे? अरबाज खान नाव ऐकलं का? नाही, नाव नाही ऐकलं. मलायका अरोरा. हा, मयूरला माहिती आहे मलायका अरोरा. व्हेरी गुड. त्यांचा डायव्हर्स झाला का रे? अरबाज खाननी मलायका अरोरा खानचा डायव्हर्स झाला का? व्हेरी गुड. तो आहे नॉर्मल ट्रिपल तलाक. बरोबर. आणि इन्स्टंट ट्रिपल तलाक म्हणजे माहिती आहे का? इन्स्टंट ट्रिपल तलाक म्हणजे फॉर एक्झाम्पल माझं एक्झाम्पल. हा, लग्न झालेलं नाही माझं, तुम्हाला लग्न झालेलं आहे. एक्झाम्पल येतं. मी मुस्लिमांमध्ये आहो, ठीक आहे, पहिला मुद्दा. दुसरा, माझ्या पत्नीने पोळीला जळवलं. म्हणजे जेव्हा पोळी करत होती, लक्ष नसेल, बाळाचा काळजी करत असेल, पोळी जळाली तरी सुद्धा मी तिला काय दिला? डायव्हर्स दिला. तलाक. इन्स्टंट आहे, आत्ताच्या आत्ता खतम. झाला का ना? अभी की अभी है ना, माहिती बघा अजय देवगण. इन्स्टंट म्हणजे काय? आत्ताच्या. म्हणजे एखाद्या मुस्लिम व्यक्तीने महिलेला जर 3ला तलाक म्हटलं आणि ट्रेंड आपल्या देशामध्ये कसा होता चालू होता माहिती का? व्हिडिओ कॉल, व्हॉट्सअप कॉल, मेसेज, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग असं चालू. चुकीचं आहे हो, हे चुकीचं आहे. जर तुम्ही विचार करा, भाजी जळलेल्या कारणावरून एखादी मुस्लिम माणूस आपल्या पत्नीला डायव्हर्स देईल, चुकीचं आहे. बरोबर. दुसरा मुद्दा, भाजीमध्ये मीठ कमी पडलं. तिसरा, तिने ड्रेस घातला, तिने जीन्स घातला, चुकीचं आहे, असं व्हायला नको. आणि जर असं झालं, समजा मीच एक एक्झाम्पल नाही, आता माझं नाही, आता मी दुसरं घेतो. अरबाज खान. आता मी माझा नाही घेतो. अरबाज खान. आता अरबाज खान खूप ड्रिंक करून आला, खूपच दारू पिऊन आला, खूप हँगओव्हर झाला. घरी आला, मलायका अरोराने जेवण बनवलं. आणि जेवणामध्ये ती मीठ टाकायला विसरली. तर ह्या भाऊनी काय केला? तावामध्ये तर हँगओव्हरमध्ये होता, डायव्हर्स दिला. तलाक म्हणून आणि तलाक घ्यायला तलाक. आता सकाळी हँगओव्हर कमी झाला अरबाज खानचा. तर अरबाज खानला लक्षात झालं, बाबा मी चुकीचं काम केलं होतं काल. असं मी काय केलं होतं? चुकीचं काम केलं होतं. भाजीमध्ये मीठ कमी झालं तरी सुद्धा मी माझ्या पत्नीला तलाक दिला. आता जर अरबाज खाननी मलायका खानला जर एकत्र यायचं असेल विद्यार्थी मित्रांनो, मुस्लिमांमध्ये एक कायदा होता, शरिया ऍक्ट. आणि त्या शरिया ऍक्ट मध्ये लिहिलेलं होतं की मलायका अरोरा काय करावं लागेल? दुसऱ्या अर्जुन कपूर सोबत लग्न करावं लागेल. या दोघांचे सेक्शुअल इंटरकोर्सेस होते. बरोबर.
आणि नंतर या अर्जुन कपूरने म्हटलं की याला बाहेर जा, तू जाऊ शकते, तू पहिल्या नवऱ्यासोबत लग्न करू शकते विद्यार्थी मित्रांनो. तर मला एक नवरा वापस येऊ शकतो. बरोबर. म्हणजे तुम्ही विचार करा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या देशामध्ये जे शरिया ऍक्ट आहेत कसे होते, तिथे महिलांची डिग्निटी काय, महिलांची तिथे काहीच दोष नाही, काहीच दोष नाहीचा. तिथे भाजी बनवली होती, चुकीने मीठ भाजीमध्ये कमी जास्त झालं असेल, पण हा भाऊनी काय केला, तावामध्ये तलाक झाला. तिथे मग वुमन डिग्निटी कुठे आहे, वुमन रिस्पेक्ट कुठे आहे, वुमन इक्वॅलिटी कुठे आहे, वुमन जस्टिस कुठे आहे. बरोबर. हा मुद्दा होता ट्रिपल तलाक. म्हणून काय केलं, आता त्या इन्स्टंट ट्रिपलला बॅनच केलं. आता जर असं कोणी केलं त्याला जेलमध्ये सजा. बरोबर. पण नॉर्मल अजूनही चालू आहे की नॉर्मल ट्रिपल तलाक हा घरच्यांच्या सगळ्यांच्या परवानगी. बरोबर. व्हेरी गुड, थँक्यू. नंतर ही जी या कन्सेप्टला बनते याला म्हणतात निकाह आला. बरोबर. आता हा कायदा बनला कोणी बनवला? हा कायदा बनवला पार्लिमेंट. हा कायदा कोणी बनवला? पार्लिमेंट. कोणी बनवला? हा कायदा कोणी बनवला? पार्लिमेंट. हा कायदा कोणी बनवला? पार्लिमेंट. बरोबर. आता हा जो कायदा आहे, समजा दोन्ही बॅन केले असते, ट्रिपल तलाक घेऊ शकत नाही, तुम्ही तलाक देऊ शकत नाही, मग ते चुकीचं आहे ना. विचार करा, आता मी तलाकच आहे, समजा मला माझ्या पतीसोबत पटत नसेल, मला चांगल्या कारणावर, म्हणजे आम्ही दोघं एकत्र आलो, आम्ही दोघांचे रेकमेंडेशन घेतले. फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहिती आमिर खान, सुझैन खान. बरोबर. दोघं एकत्र आले, निर्णय घेतला. बरोबर. मुलांना कसं सांभाळायचं. करीना कपूर तुम्हाला माहीत असेल. बरं. तर करिश्मा करीना कपूर, करिश्मा त्यांनी काय केलं, नॉर्मल ट्रिपल तलाक. नॉर्मल ट्रिपल चालतं. मग जर या ट्रिपल तलाकमध्ये जर दोन्ही बंद केले असते तर मग हे मुस्लिम लोक बिघडले असते का? त्यांनी मानलं नसतं का? सांगितलं असतं की आम्हाला काही तर ठेवा. कारण की जर मला पत्नीला आणि मला दोघांनाही सहमतीने निर्णय घ्यायचा असेल तर आम्ही कसं करू? म्हणून नॉर्मल ठेवला. जर पार्लिमेंटनं जर काढून टाकला असता तर सुप्रीम कोर्टनी स्वतःहून आर्टिकल नंबर 13चा वापर करून त्याच्यावर काय घेतला असता? ज्युडिशियल रिव्ह्यू. म्हणजे न्यायिक विरोध म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा संसद चुकीचा कायदा फॉर्म करतं, संसद चुकीचा कायदा फॉर्म करतं आणि त्या कायद्याची वैधता चेक करणार असतं की त्या कायद्याची व्हॅलिडिटी चेक करायची असतं, अशा प्रक्रियेला काय म्हणतं? ज्युडिशियल. कोणाला समजलं? ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, की त्या कायद्याची वैधता चेक करणार. पण मी घेऊन जाणार नाही, सुप्रीम कोर्ट स्वतःच निर्णय देणार. सुप्रीम कोर्ट न्यायव्यवस्था देशाची स्वतः निर्णय देणार. अशा प्रक्रियेला आपण म्हणतो ज्युडिशियल रिव्ह्यू. किती लोकांना समजलं? रजस क्लिअर? बाकी प्रेमीला व्हेरी गुड, व्हेरी गुड. एक समजला. दुसरा ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम. ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम न्यायिक सक्रियता. न्यायिक सक्रियता म्हणजे विद्यार्थी माहिती आहे तुम्हाला? न्यायिक सक्रियता म्हणजे हा जो ट्रिपल तलाक ऍक्ट आहे, कुणी बनवला? पार्लिमेंट. कुणी फॉर्म केला? पण पार्लिमेंटला बनवायला कुणी लावलं माहिती का? कुणी बनवलं? तुम्हाला तर नागरिक प्रश्न विचारला, न्यायिक सक्रियता होती तर काय? कायदा कोण बनवतो? पार्लिमेंट. पण काय पार्लिमेंटनी कायदा फॉर्म केला नव्हता, म्हणून पार्लिमेंटला कायदा फॉर्म करवायला लावणं किंवा बनवणं याला काय म्हणतो आपण? न्यायिक सक्रियता. लक्षात मी काय म्हणतोय? न्याय व्यवस्था जेव्हा कायदे मंडळाला सांगतात की तुम्ही कायदा फॉर्म करा, न्याय व्यवस्था कायदे मंडळाला सांगते की तुम्ही कायदा फॉर्म बनवा. फॉर एक्झाम्पल ट्रिपल तलाक कायदे मंडळाने बनवला तर त्याला बनवायला कोणी लावला? न्याय मंडळाने. त्याला बनवायला कोणी लावला? न्याय. अशात त्याला म्हणतो ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम. समजलं का? क्लिअर का? ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम जेव्हा कायदा मंडळ कायदा बनवू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये न्याय मंडळ पार्लिमेंटला म्हणजे कायदे मंडळाचा कायदा बनवावा लागतं आणि ती प्रक्रिया म्हणजे न्यायिक सक्रियता.
नेक्स्ट ज्युडिशियल कोर्ट. ज्युडिशियल कोर्ट कायदा कोण बनवतं? कायदा कोण बनवतं? कायदे बनवते पार्लमेंट. कायदा बनवतं. बघा आता बघा मी कसं कसं सिम्प्लिफाईड करतो. कायदा कोण बनवतं? पार्लमेंट. कायदा बनवला त्याची वैधता चेक करणं म्हणजे व्हॅलिडिटी चेक करणं. व्हॅलिडिटी चेक करणं म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यू. ज्युडिशियल बरोबर. कायदा बनवायला लावला. बनवायला लावला म्हणजे ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम न्यायिक सक्रिय. बरोबर. आता इतकंही करून कायदा बनवायला लावून सुद्धा पार्लिमेंट कायदा बनवू शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये न्याय व्यवस्था स्वतःहून कायदा फावला. अशा परिस्थितीमध्ये सुप्रीम कोर्ट स्वतःहून कायदा फावू करतात. त्याला काय म्हणतो आपण? ज्युडिशियल ओव्हररीच. फॉर एक्झाम्पल राईट टू प्रायव्हसी. राईट टू प्रायव्हसी. फॉर एक्झाम्पल right to free internet access. Right to free internet access is your fundamental right said by Supreme Court of India. क्लिअर का? तिन्ही गोष्टी क्लिअर झाल्या का? की तुम्हाला आता सांगितलं नाही न्यायिक सक्रियता पण सांगितलं, न्यायिक पुनर्लोकन सुद्धा सांगितलं आणि सगळ्यात महत्वाचं क्लिअर का? काही डाऊट? काही डाऊट असेल तर मला विचार. मी तुम्हाला आता सांगतो. थँक्यू सुवर्णा. थँक्यू सो मच. मयूर व्हेरी गुड. काय ना चला नंतर शेवटचा जो पॉईंट आहे विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सुप्रीम कोर्टला तो आहे रेकॉर्ड सिस्टीम ऑफ रेकॉर्ड किंवा रेकॉर्ड सिस्टीम. म्हणजे काय सिम्पल की रेकॉर्ड ऑफ सिस्टीम काय असतं किंवा रेकॉर्ड सिस्टीम काय असतं सुप्रीम कोर्ट. जुन्या केसेसचा सगळी इन्फॉर्मेशन जुन्या केसेसची सगळी इन्फॉर्मेशन स्टोअर करून ठेवली. सिस्टीम ऑफ रेकॉर्ड काय असतं? जुन्या केसेसची सगळी इन्फॉर्मेशन स्टोअर करून ठेवणे आणि त्या स्टोअर केलेल्या इन्फॉर्मेशनला नवीन केसेससाठी वापरणे म्हणजे न्यू केसेससाठी वापरणे म्हणजे सिस्टीम ऑफ रेकॉर्ड. म्हणून जर तुम्ही एखाद्या नावाच्या घरी वगैरे गेले असेल ना तुम्हाला मोठे मोठे बुक दिसतात. हे काय करत असतात की जुन्या केसेसचा घेतात, जुन्या केसेसचा रेफरन्स घेतात आणि नवीन केसेस कशाबद्दल लढायला पाहिजे हे सांगतात. बरोबर. ही आहे सिस्टीम ऑफ रेकॉर्ड. म्हणजे काय? प्रत्येक डाटा जो आहे ठीक आहे प्रत्येक डाटा आपल्या इथे स्टोअर केला जातो, इथे स्टोअर केला जातो आणि त्या स्टोअर केलेल्या डाटाला आपण एनालिसिस करायचं आहे नवीन केसेस. ठीक आहे. आलं का लक्षात? ठीक आहे. उद्याला विद्यार्थी मित्रांनो आपण हायकोर्ट घेऊया. उद्या हायकोर्ट घेऊया, PM घेऊया आणि महाराष्ट्राचे CM. ठीक आहे. हे लवकर होऊन त्याला वेळ लागणार आहे आपल्याला. आणि हे झालं तर मग काउन्सिल ऑफ मिनिस्टर पण घेऊन टाकूया. हे झालं तर तुमच्या राज्याचे काउन्सिल ऑफ मिनिस्टर घेऊन टाकूया. आणि हे झालं तर मग आपण गव्हर्नर घेऊया. आणि गव्हर्नर झाला विद्यार्थी आपण लोकल सेल बॉडीज घेऊया. आणि लोकल सेल बॉडी झाल्यानंतर आपण घेऊया काय घ्यायचं की ज्या कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहेत, नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज काय घ्यायचं आणि नंतर मिन्सा पोर्शन. म्हणजे आता आपण खूप दूर घेऊन पोहोचलो. ठीक आहे. नंतर ड्युटी वगैरे आपण ते मधामध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. ठीक आहे. चला बाकीसाठी आपण उद्या सगळे 8 वाजता